अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती मातेसी आम्हा ऐसा निरोप देसी. अनित्य शरीर तू जनासी काय भरवसा जीवात्वाचा. श्लोक. अनित्याने शरीरानी विभो नवो नवे श्वास. नित्य सनिहित्य मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. टीका. एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी भरवी. अनित्य देह वैभव भावी पुढे कोणी भरवसा. देह तो क्षणभुंगार नाही राहिले कवन स्थिर. जोवरी दृढ शरीर पुण्य मार्गे राहटावे. जो मृत्यूसी जिंकिती त्याने निश्चयाचे शरीर नित्य. त्यासी तवापदेश सत्य म्हणे धर्म करीन पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होतसे शनशने. करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी पर्येसा. जैसा सूर्यरथ चाले निमिष होत शीघ्र काळे. 22 सहस्त्र गाव पळे तैसा आयुष्य क्षीण होय. अल्पोदकी जैसे मत्स्य तया मनुष्य अल्पयुष्य. जोवरी प्राण सुरस धर्म करावा पर्येसी. पर्जय पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्री. स्थिर नवे निर्धारी सेवीचे पडे भूमीवरी. तेवी शरीर नवे स्थिर. जीवित यौवन सांचार जरा मरण निर्धार. केदवा पडे न कळेची याची कारणे देहासी. विश्वासू नये पर्येसी मृत्यू असे देहासी. धर्म करावा तत्काळी पिकले पान वृक्षा जैसा. लागले असे सूक्ष्म वशे तैसेची शरीर भरवसे. कैधवा पडले न कळीची. एखादा नर कलत्रासी द्रव्य देता पर्येसा. दिवस गणना करी कैसी. तैसा यम रात्रंदिवस जैसा समस्त नदा देखा. समुद्रासी घेऊनी जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका. तैसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळोन ऐसे निश्चय जाणवण. पुण्य न करीती जे जन पशु समान पर्येसा. ज्या दिवशी पुण्य नाही वृधा गेलो दिन पाही. त्या यमा करुणा नाही करावे पुण्य तत्काळी. पुत्रोद्धारा धन गोंधन आयुष्य गृह येणे गुण. जे जन मानिती निश्चय म्हणत तू पशुसम पर्येसी. जैसी सुसरी मनुष्यासी भिक्षित होय पर्येसी. तैसे या शिरोरासी वार्धक्य भक्षी पर्येसा. या कारणे तरुणपणी करावे पुण्य विद्वज्जनी. आम्हा का वर्जेसी जननी काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हा रूढ. अमृत्व असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे. संसार म्हणे म्हणजे स्वप्न परी. जैसे पुष्य मोगरी सेवीचे होय शुष्क वारी. त्या परी देह जाना. जैसी विजू असे लवत सेवीच होय गुप्त. त्याची परी देह होत. स्थिर नवे पर्येसा ऐसी नाना परी देखा. बोधिता झाला जननी जनका. विस्मय वाटे सबोलंका. बाळक कैवी ज्ञान सांगे. ऐकोनी पुत्राचे वचन माता. करतेसे नमन देवा निरोपले. ज्ञान विनंती माझी पर्येसी. त्वा निरोपिले आमासी. पुत्र चौघे होतील पुरुषी. विश्वास नवे गा मानसी. कुळदैवत पुत्र राया. जोवरी होय एक सुत त्वा राहावे समीपत. निरोप नेदी त्वोवरी. सत्य म्हणून विनवी ते वेळी. माझे वचन लागूनी जरी जाशील निघोनी. मी प्राण देईन तक्षोनी. हा निश्चय अवधारा. पुत्र नवे तू आम्हासी. आमचा कुलदैवत होसी. सत्य करी गा वाचनासी. बोल आपुले दातारा. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हसेन. संतोषिनी मग तू राहे ऐक जनानी. बोल आपुले सत्य करी. सवस्कर एक तव घरी राहीन माते निर्धारी. वासना पूर्वीन यावरी मग मज आज्ञा देणे. ऐसे बोलवणी निर्गुणी राहिले श्री गुरु. अतिप्रीती.
वेद्यभासे ख्याती गेली शिष्य वर्गासी. नगर लोक विस्मय करीती नवल झाले ऐसे बोलती. बाळ पहा वर्षे साती वेदचारी सांगतेसी. विद्वजन विद्यार्थी 3 वेळा पडो येती. सकाळ शास्त्री जे म्हणविती तेही येती शिकवया. येणे परी त्या घरी राहिले श्री गुरु प्रति करी. माता झाली गरोदरी महानंदन करीतेसी. नित्य पूजिती पुत्रासी देव मनोनी मानसी. निधान लादले ऐकद्यासी काय सांगू संतोष त्याचा. नवमास होताची त्वरित माता झाली प्रसूत. पुत्र झाले युग्म ख्यात अति सुंदर पर्येसा. पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार. अशी वर्चन निर्धर असत्य नवे देवाचे. या करणे गुरुवचन सत्य माना हो जन. जैसे असेल अंतकरण तैसे होईल पर्येसा. ऐशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक. खेळवितेसे माता एक. आले श्री गुरु त्या जवळी जननी ऐकावे माझे वचन. झाली तव मनकामना दोघे पुत्र निधाना. पूर्णयुषी जन्मले अनिक होतील दोघे लोक. त्यानंतर कन्या एक. असल नांदत अत्यंत सुख वासना पुरेल तुमच्या जाण. आता आम्हा ते निरोप द्यावे जातो आम्ही स्वभावे. संतोष रूपी असावे म्हणून निरोप घेता संतोषिनी. माता पिता चरणावरी ठेविती माता. स्वामी आमची कुलदैवता अशक्य आम्ही बोलाया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान काय ओळखावे पूर्ण माय मोह वेष्टान. आम्ही नेनो महिमा माया प्रपंचे वेशोनिया. तू ते आम्हा सूत म्हणून निष्ठुर बोला एकशनी. क्षमा करणे स्वामी या सहभोजन शयनी. तुटे गांजो कोडोनी कडे न घेची उचलोनी. क्षमा करणे स्वामी या तारक आमुचे वंशाशी. बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी. आला माते स्वामी या. आता आम्हा काय गती सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती. यात तयात न पावे वृत्ती कृपा करी देवराया. संगरावरी जैसी गंगा तो अळशावरी आली वैंगा. पावन केले मांगा उभय कुळ 42. आम्हा ठेवीसी कवने परी महाधुरंधर संसारे. तव दर्शन होय जरी तरीच वाचो आत्मज्ञान आत्माजा. एकोणी माता पित्याचे वचन श्री गुरु बोलती आपण. जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आमचे स्मरण. करिता तुम्हा जवळी येईन मी तत्काळी. न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे. अनिक कन्या पुत्र तिना होतीस एक भवानी. दैन्य नाही तव भुवानी सदा श्रीमती नांदला. जन्मोंतरी ईश्वरासी पूजा केली प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी. जन्मोजन्मी श्रीयुक्त इह जन्मी सौख्य एक. देहाती परमलोक पूजा करीती पिनाक. पूर्ण जन्म नसे की त्व आराधिला. शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरविला. तुझी तर आम्हासी निरोप देत आता. पुन्हा दर्शन तुम्हासी होईल एक वर्ष तीसी. जावोनी बंदरी नासी सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊनी तयावेळी श्री गुरु निघाले अवलिळा. नगर लोक येता सकळा माता पिता बोळविती. म्हणती समस्त नरनारी तापसी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसता आहे. एक म्हणती पहा हे हो नवल तपासी निघाला बाळ. माता पिता सकळ निरोप देती कौतुक. कैसे याचे अंतकरण जैसा हो का पाषाण. मन करोनी निर्वाण बोळविता पुत्रासी. एक म्हणती नवे बाळ वंद जैसा जाशी नीळ. अनुमान नसे निश्चळ वेद कैवी म्हणतेसे. 7 वर्षाचे बाळ देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नवे लेखा ऐसे बोलती समुजन. ऐसे त्याला बोला न करीती साष्टांग नमन नाना परी. स्तोत्र वचन करीत झाले अवधारा नमन करोनी सकळिका. आले आपुले गृहातिका पुढे जाती जननी जनका. पुत्र सवे बोळवित निजरूप
निजरूप जनसी दावीत झाला मातेसी. श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयासी तेकते झाले जनक जननी. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निजरूप. कर्पूर गौर पाहता नमी चरणासी. जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. आमचे पुण्य होत थोरू म्हणून देखील तुझे चरण. तू तारक विश्वासी आम्हा उद्दिरिले विशेषी. पूर्ण दर्शन आम्हासी द्यावे म्हणून नमस्कार करीती. ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माता. अलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुनिया. संतोष मनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केली अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चित देईन म्हणती तयावेळी. ऐसे तया संबोखनी निरोप घेतला तयेशनी. पुरतोनी गेले जनक जननी येती संतोष मंदिरा. वरद मूर्ती गुरु राना निघाले जावया बंदरी वना. पातले आनंदी कामना वाराणसी क्षेत्रासी. आम्ही मुक्त वाराणसी परिक्षेत्र थोर चराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपय असे त्रिभुवनी. रोहनिया त्या स्थानी अनुष्ठान करीती. श्री गुरु शिरोमणी विश्वेश्वर दर्शनी. करीती आत्माराम येणे परी त्या स्थानी. क्वचित काळ क्रमोनी. अष्टांग योग करुनी तव करीती परियेसा. तया काशी नगरात तपसी असती अनेक. बहुत संन्यासी येती अवधूत तप करीती अनुष्ठानी. त्या माझी श्री गुरु ब्रह्मचारी योग्य ब्याग सुंदर धरी. देखून या तापसी येरी नवल करीती मनात. म्हणत पहा हो ब्रह्मचारी तप करीत नाना परी. कैसे वैराग्य याचे उत्तरी ठसावले असेल निर्लिप. शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी. स्नान करीतो त्रिकाळेसी माणिक कर्णिके मे झारी. ऐसे अमित स्तोत्र करीत सकळ संन्यासी. दर्शन घेत वृद्ध होता एक यती. नाम तया कृष्ण सर्वस्वती. तोच केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. तो देखोनिया नयनी स्नेह भावे भावितेसी. म्हणे सकळ यतीश्वरांशी न म्हणा करू ब्रह्मचारी. याची अवतार पुरुष अतीत तपासी विश्व दिसतेसी. वर्धक्यमान आम्हासी वंदिती भूषण सकळासी. विशेष आम्हा संन्यासी मूर्ख जन नंदिती. वय धारगुटे जानोनी नमन करा हो तुम्ही म्हणी. प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वध असे देखा. या कारणे आम्हा यासी विनोन्वी परंपरासी. संन्यात देता समस्तांसी मती स्थिर होईल. लोकानुग्रहानिमित्त होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसा. या कारणे बाळकासी विनवू आम्हा विन्येसी. आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून आले त्या जवळी विनविता ती मुनी सकळी. एक तापसी स्तोम मोळी विनंती असे परियेसा. लोकानुग्रह करणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा लागी उदाहरण पूजा घ्यावी आम्हा करी. कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन. स्थापना करणार कवन भूमीवरी न दिसताती. श्लोक यज्ञ दान गवालाभ संन्यास पल्पेतृकम. देवराच स्तोपपती क्लोम पंच विवजेत टीका. यज्ञदान ग्वालभन संन्यास घेता अतिदूषण. पल्पेतृक घे भातृरंगना करू नये म्हणताती. करीती कलियुगात निशुद्ध बोलती जन समस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेद समत विख्यात. पूर्वी ऐसी वीर्तमानी निश्चित केले सकळ जणी. शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियेसा. त्यावेळी इतके दिवस चालत आला मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश पूर्णरूपी निंदा करीताती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार. करावया कृपा सागर म्हणती सकळ मुनीवर. ऐकोनी त्याची विनंती गुरुमुनी आश्रम घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती तया पसोनी परियेसा. ऐसे म्हणती सिद्ध मुनी विनवितेसे नाम करणी.
संदेह होता माझे मनी कृपामूर्ती गुरुराया. म्हणती श्री जगतगुरु या ते झाला अनिक गुरु त्रिमूर्तीचा अवतारू कोणे परी दिसतेसे. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन त्याशी स्थिती कैसी पूर्ण श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ जैसा की. आठवा अवतार कृष्णासी संदीपानी गुरु करियेसी अवतार होताची मनुष्य तया परी राहटावे. या करणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहुकळीच होता येती म्हणून त्याते म्हणितले. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपलिसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वर मिळून तया तिथला बहुमान कृष्ण सरस्वती. पूर्व कोण कोण गुरूंचे मुळी पीठ विस्तरोनिया आम्हासी निरोपावे कृपेसी येणे माझे मानसी संतोष होय स्वामी या. ऐसे शिष्य विनविता सांगे सिद्ध विस्ताराता मूळपीठ अध्याता गुरु संतीत परियेसा. पूर्वपीठ शंकरू त्यानंतर विष्णू गुरु त्यावरी चतुर्वस्तू गुरुपीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथून या शक्ती पराशरू त्याचा विशिष्य व्यास थोरू जो का अवतारू विष्णूचा तया पासावा शुक जान गोडपाद आचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य शंकर झाले. तेथून या विश्वरूपवर्या पुढे ज्ञानबोधनी गर्या त्याचा शिष्य सिद्धगिर्या ईश्वरी तीर्थ पुढे झाले. तदनंतर नरसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीय तीर्थ गुरुस्थित अवधारा मग त्यापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृद्ध तेतुनिया सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ येणे परी. या देवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळींचा होता संन्यास तेने विशेष मानिती येणे परी. श्री गुरुनाथ आश्रम घेता चतुर्थ संन्यास मार्गस्थाना पार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले. श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशिरी ख्याती झाली अति गहनी त्या वारणासी भुनी यती समस्त देखोनी सेवा करीती श्री गुरुची. मग निघालो तेतोनी बहु शिष्य सर्व घेऊनी उत्परत बंदरिवोनी अनंत तीर्थ पहावया सव्य घालोनी मेहरुसी तीर्थ नवखंड शितीसी सांगता विस्तार बहुवसी एक शिष्य नामकरणे समस्त तीर्थ अवलोकित सर्व शिष्य येती बहुत भूमी प्रदिशा करीत आले. गंगासागरासी सिद्ध म्हणे नामांकित समस्त तीर्थ सांगता विस्तार होईल बहुकथा तावन मात्र सांगतो सकळ महिमा सांगवयासी शक्ती कैची आमासी अनंत महिमा त्रैमूर्तीसी. गुरुचरित्र परियेसा गंगा सागरा पासाव तटका यात्रा करीती देव प्रयाग स्थानी गुरुराव येथे झाले परियेसा. तयास्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधवक नामा विप्र थोरू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला परियेसी. चतुर्थश्रम त्यासी देत झाले परियेसा. नाम माधव सरस्वती तया शिष्य ठेवितो त्यावरी बहुप्रीती शिष्यामध्ये परियेसा. सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले बहुत गणी अखिल येती नामकरणी पुढे विचारानी होईल गंगाधराचा नंदून सांगेन गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू लादती चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत श्री गुरु परंपरा विख्यात सांगतीला निश्चितार्थ द्वादश प्रशी श्रोतांसी इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पत्रो श्री नरसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे गुरु परंपरा कथन द्वारा द्वादश प्रश्न नाम द्वादशोध्याय ओवी संख्या 131 श्री गुरु दत्तात्रयाय नमस्तु.